लडके आहे. डॉक्टर मंडुरकर विद्यालय यवतमाळ येथील मी 10व्या वर्गातील विद्यार्थी. माझं नाव देवांशू रवींद्र मायंदे. मी डॉक्टर मंडुरकर विद्यालय यवतमाळ येथील 10व्या वर्गाचा विद्यार्थी. विकसित भारत बिल्डकॉन 2025 अंतर्गत समृद्ध भारत बनवण्यासाठी आम्ही या उपक्रमाची निवड केलेली आहे. या उपक्रमाचे नाव टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ रस्ता असे आम्ही ठेवले. या उपक्रमांतर्गत आपण बघू शकतो की कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट त्या उपक्रमात आपण लावू शकतो. आपण बघतो की कचऱ्याचे प्रमाण दिवसांदिवस वाढत आहे. त्या कचऱ्याची 3 पर्वत दिल्ली येथे उभी आहे. त्या कचऱ्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली पाहिजे यासाठी भारत सरकार देखील विविध उपक्रम राबवत आहे. त्यात हा उपक्रम जर आपण सामील केला तर कचऱ्याचे प्रमाण अत्यंत कमी होईल आणि त्याची अनेक फायदा आपल्याला पुढे जाऊन पाहायला मिळेल. यात रोड कन्स्ट्रक्शनमध्ये जे मटेरियल यूज केले जाते त्या मटेरियलसोबत जर आपण वेस्ट मटेरियल मिक्स करून रोड कन्स्ट्रक्शनमध्ये रोड तयार केला तर त्या रोडसोबत वेस्ट मटेरियल देखील यूज केले जाईल. त्याचा फायदा म्हणजे कचऱ्याचे प्रमाण देखील कमी होतील आणि पुढे चालून आहार जो असते आपला किंवा मग पर्यावरण इवन ऑक्सिजन याचे प्रमाण देखील शुद्ध याच्यात होईल. या कचऱ्याचा उपयोग म्हणजे असा की समजा आपण प्लास्टिकच्या थैल्या झाल्या, बॉटल इत्यादींसारखे जे डिकम्पोज न होणारे वेस्ट मटेरियल असते त्याचे मिश्रण करून या रोड कन्स्ट्रक्शनमध्ये आपण यूज करू शकतो. याचा फायदा आपल्याला पुढे जाऊन पाहायला मिळतोच. या उपक्रमांतर्गत समृद्ध भारत बनवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयोगाचा आहे. धन्यवाद.